धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागर यांचा अजेंडा. धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. असो किंवा क्षीरसागर असो, कुणाचा तरी राजीनामा घेणं आणि धनंजय मुंडेंना राजसत्तेतनं खाली कसं खेचणं या एका अजेंड्यावर ते काम करतायत. त्यामुळे अशा चिल्लर गोष्टींना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. धनंजय मुंडे यांच्याकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलाय. दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंवर पलटवार. लक्ष्मण हाके एक्सपोज झालेला आहे. त्यांचा चेहरा जर बघितला तर सगळा कॉन्फिडन्स संपलेला आहे. आम्ही त्यांना एक्सपोज केलेलं आहे. प्रतिम मोर्चे काढायला निघाले तेव्हाच आम्ही ही धनंजय मुंडेची सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलं हे आम्ही एक्सपोज केलंय. मिकी माऊस क्लब गुणरत्न सदावर्ते यांची अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांच्यावर टीका. तर डंके की चोटपेला उत्तर देण्याची गरज नाही, दमानियांचा सदावर्तेंवर पलटवार. सदावर्ते आणि मिकी माऊस म्हटले तुम्हाला नाही. डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा नाही. गुणरत्न सदावर्ते आणि मिकी माऊस म्हटले तुम्हाला नाही. डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा नाही. अजित पवार आणि मुंडेंची मिलीभगत. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांचा दावा. तर पद वाचवण्यासाठी दिल्लीमध्ये जावं लागतं. मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका. साठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहा. काही सिद्ध होईपर्यंत काय करायचं ते अजितदादा ठरवतील. राजीनाम्याची मागणी होत असते, अजितदादा निर्णय घेतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर धर्मराव बात्रा यांचं वक्तव्य. ते बोलत आहेत, परंतु काय वस्तुस्थिती आहे ते आता आपल्याला कळेल. दादा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्या निर्णय घेतील. लातूर शहरामध्ये ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं बंगला असल्याचं समोर. वाल्मिक कराडचा लातूरमध्ये बंगला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.